हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य, भाषिक वादावर अविमुक्तेश्वरानंद यांचं पुन्हा वक्तव्य। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर 6, 7 आणि 8 ऑगस्टला ठाकरेंचा दिल्ली दौरा। इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, संसद भवनातील नव्या कार्यालयालाही भेट देणार। भाजपकडून आज मुंबईत विभागीय कमिट्यांची बैठक, आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं दिवसभर बैठकांचं सत्र। सेना वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी, इतर राज्यातही शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार आणि विस्तार केला जाणार। आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे, रामदास कदम अशा अनेक नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी। 2017 ते 2022 या काळातील विविध पक्षांचे 60 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरेंच्या सेनेचे सर्वाधिक 45 नगरसेवकांचा प्रवेश। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचं गांधी कुटुंबासोबत डिनर, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधींसोबत डिनर करणार असल्याची माहिती। 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काल घेतली राष्ट्रपतींची भेट। दोन्ही नेत्यांनी एकाच दिवसात 2 वेगवेगळ्या वेळी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घडामोड घडण्याच्या चर्चांना उधाण। यवतमध्ये शांतता भंग करण्याचं काम करणारे सरकारमध्येच कायद्याचं राज्य उलथवून टाकण्यासाठी 2 आमदार बाहेरून आले। पुण्यातील यवतमधील राड्यावरून सामनातून सरकारवर निशाणा। मार्मिक साप्ताहिकाचा 13 ऑगस्टला 65वा वर्धापन दिन कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार। प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात वर्धापन दिन पार पडणार। राजकीय पक्षांकडून मसुदा मतदार यादीतून नावं वगळण्याची जोडण्याची मागणी नाही। बिहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीवरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। तेजस्वी यादवांना निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी, 2 वोटर आयडीच्या दाव्यामुळे तेजस्वी यादव अडचणीत, निवडणूक आयोगानं तपशील मागितला। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव, अलमट्टीची उंची वाढवू नये अशी महाराष्ट्राची प्रमुख मागणी। दुपारी 3:30 वाजता जलशक्ती मंत्रालयात होणार बैठक। मागच्या 6 महिन्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित 7 निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावे लागले, सरकारी धोरणांवर शिक्षण तज्ज्ञांची टीका। मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी अद्याप सातपुडा सरकारी बंगला सोडलेला नाही। मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड, आता ही रक्कम 42 लाखाच्या घरात, सूत्रांची माहिती। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात पोलीस यंत्रणांनी खातरजमा करून त्वरित कारवाई करणं गरजेचं, रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी, आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर निर्णय येणार। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता, कराड वगळता इतर सर्व आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी होणार। कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही। पोलिसांचं तरुणींना रात्री उशिरा पत्र, पुणे पोलिसांचं 7 पानाचं आंदोलकांना पत्र। कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ मारहाण प्रकरणी आमदार रोहित पवारांनी पीडित तरुणींची भेट घेतली। पोलिसांकडून अशी वागणूक दिली जात असेल तर गंभीर, रोहित पवारांचं वक्तव्य। कोथरूड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन, पोलिसांवर कारवाईची मागणी। पीडित मुलींचं गेल्या 11 तासांपासून सहकाऱ्यांसोबत आंदोलन। मनसे कार्यकर्त्यांची खालापुरातील ऑर्केस्ट्रा बारवर धडक, नियमबाह्य बार कायमचे बंद करा, मनसेची पोलिसांकडे मागणी। राज ठाकरेंच्या पनवेलमधील सभेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीचं समन्स। अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीची आज ईडी कार्यालयात चौकशी होणार। शेकडो कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। निलंबन मागे घेण्याची नरेंद्र जिचकार यांची विनंती, षडयंत्र करून माझ्यावर कारवाई केली, काँग्रेस पक्षात माझी घरवापसी का होत नाही, जिचकार यांचा सवाल। दादरमधील कबूतरखान्यांवरील कारवाईनं जैन समाज नाराज, विकासकांच्या दबावाखाली राज्य सरकार निर्णय घेत असल्याचा आरोप। मुंबई पुणे 3ऱ्या महामार्गाच्या आराखड्याचं काम सुरू, मुंबई पुणे बंगळुरू या 830 किलोमीटरच्या द्रुतगती महामार्ग प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे असा नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार। अमरनाथमध्ये नालेसफाईची तक्रार केल्यानं एका तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ समोर,
स्वामीनगर परिसरातील घटना, मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. सांगलीत चौथ्या दिवशीही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरूच. जनसुराज्य पक्षाकडून आंदोलनाची दखल. आंदोलकांची भेट घेत सुमित कदम यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन. नागपूरसह विदर्भात पावसाची विश्रांती. मागच्या 2 दिवसापासून तापमानात वाढ. 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील 7 दिवस दमट हवामानाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात पावसाची दडी. तापमानाचा पारा 32.06 अंशावर. पावसाळ्यात नागरिक उकाड्यानं हैराण. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. राज्यात ऑगस्टमध्ये पावसाची विश्रांती. सरासरीपेक्षा कमी पाऊस. सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. राज्यातील 130 तालुक्यांमध्ये 100% अधिक पावसाची नोंद. तर 358 तालुक्यांपैकी तब्बल 225 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद. खरीपातील पेरणीला फटका. पुण्याच्या खडकवासल्यातून मुठा नदीत सोडलेलं पाण्याचं आवर्तन बंद. पावसाचा जोर ओसरल्यानं खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग बंद. पुण्याच्या मावळ तालुक्यातील भात लागवड अंतिम टप्प्यात. इंद्रायणी भाताची 95% लागवड पूर्ण. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त. पावसामुळे पुणे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक घटली. परिणामी फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ. रत्नागिरीच्या निवळी गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला. टँकर चालक जखमी. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. गोंदिया जिल्ह्यात 2018 मध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपी दोषी. एका आरोपीचा मृत्यू तर एकाला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. 2018 मध्ये नराधमांनी दिव्यांग विधवा महिलेवर केला होता अत्याचार. गोंदिया शहरात महावीर कॉलनीतील बंद घरात चोरी. रोख रक्कम लंपास. रामनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. गोंदियाच्या देवरेमधील ट्रक अपघाताचा एक नवा सीसीटीव्ही समोर. स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअपमुळे अपघात. मुंबई विमानतळावरून रविवारी 14,73 लाखांचा गांजा जप्त. 14.737 किलो वजनाचा गांजा जप्त. गुप्त माहिती आधारे बँकॉकहून मुंबईला आलेल्या प्रवाशाला अटक. लोकल ट्रेन किंवा मेल एक्सप्रेसमध्ये चोरीला गेलेला मोबाईल सापडणार. आरपीएफ CEIR पोर्टलचा वापर करणार. हरवलेल्या मोबाईलची माहिती पोर्टलवर टाकावी लागणार. पुण्यातील भीमाशंकर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी. पुण्यात गणेश मिरवणुकीची सुरुवात. सकाळी 7ला 100 गणेश मंडळांची भूमिका. मानाचे गणपती लक्ष्मी रस्ता सोडतच नसल्यानं इतर गणेश मंडळांचा निर्णय. प्रशासनासमोर नवा पेच निर्माण. बीडमधील वैद्यनाथ मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई. श्रावणी सोमवार निमित्तानं मंदिराच्या गाभाऱ्यात वेगवेगळ्या फुलांची आरास. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. सोलापूरच्या करमाळ्यातील कुंभेजमधील शेतकऱ्याकडून गायीचं डोहाळे जेवण. गायीला हार घातला. कुंकू लावून पूजा केली. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं वृक्षारोपण. महसूल सप्ताहाचं औचित्य साधत झाडांची लागवड. गोंदियात गायीला वाचवताना गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू. मृत गुराख्याच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत. आमदार संजय पुराम यांच्या पाठपुराव्याला यश.